Good morning students, here we will be studying about the introduction of the leaves. I hope you saw the different types of the leaves. Now here I will be show you the different types of the leaves. See here. आता हे बघा, ही वेगळ्या प्रकारचं एक पान आहे, बरोबर आहे. याचा आकार वेगळा आहे. आता हा जो लीफ आहे, तर याचं सुद्धा स्ट्रक्चर कसं आहे, वेगळं आहे, बरोबर आहे. म्हणजे यांचा शेप जो आहे तो शेप वेगवेगळ्या प्रकारचा आहे. कोणाचा छोटा आहे, कोणाचा मोठा आहे. हा सुद्धा एक प्रकारचा कसा आहे, छोटा आहे. Okay, so these all leaves are the different from each other. Their structure is the different, but the basic structure is the same. That today we are going to be studying in this point. Okay, आज आपल्याला ते शिकायचंय की जे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं स्ट्रक्चर आहे ते कसं वेगळं आहे, पण त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं आहे, सेम आहे. So first we will be see the first there are some parts of that the leaves. Which are the parts of that? First one is the see here, leaf base, stipules, petioles, leaf blade and the lamina, midvein, vein, leaf margin and the leaf apex. These all are the parts of the leaf. Okay, so see here, the first point is here the mid rib, or we can say to that is called as the mid vein. What is mean by the mid rib and what is mean by the mid vein? That here we will see. See here, the central thick linear structure that runs along the length of the leaf, that is called as the mid vein, otherwise we can say to the mid rib. Okay, see which are that is the part. See here in this picture, this. What is the definition of the mid vein? The central thick linear, this part is called as the mid vein. This part is called as the mid vein. ओके, म्हणजे इथून जो मधातला पार्ट नाही, जे पानाचा जो चाललेला आहे, याला आपण काय म्हणू शकतो, मिड वेन, किंवा याला म्हणतो आपण मिड रिब. ओके, समजलं सगळ्यांना. पुढचा पार्ट कोणता आहे आपला, पेटॉइल्स. व्हॉट इज द पेटॉइल्स आपण बघू इथं. आता हा जो आहे बघा, इथं पान काढलेलं आपण, इथं पिक्चर आहे बघा. हा जो पार्ट आहे, हे टोक काय आहे, हे टोक आहे. या टोकला आपण काय म्हणतो, पेटॉइल्स. पेटॉइलची डेफिनेशन काय येतं, द स्टॉक दॅट अटॅच द लीफ, the stalk that attached to the leaf. म्हणजे हा जो भाग आहे, हा इथला भाग, हा भाग कशाला जॉईंट आहे, आपल्या पानाला. ओके, लीफ ऑफ द स्टेम ऑफ दॅट प्लांट, म्हणजे पानाला सुद्धा अटॅच आहे आणि झाडाच्या स्टेमला सुद्धा अटॅच आहे. त्या पार्टला आपण काय म्हणतो, पेटॉइल्स. काय म्हणतो आपण त्यांना, पेटॉइल्स. ओके, दुसरा पार्ट कोणता आहे आपला, लॅमिना. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट इज हियर, लॅमिना. लॅमिना आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड. सी लीफ ब्लेड, कुठे लीफ ब्लेड, हा. ओके, आता लीफ ब्लेड काय असतं, द ब्रॉड एक्सपेंडेड ब्लेड अटॅच टू द प्लांट्स स्टेम बाय स्टॉक लाईक अ पेटॉइल्स, दॅट इज कॉल्ड ॲज द लॅमिना, और वी कॅन से टू दॅट इज कॉल्ड ॲज द ब्लेड. हा जो भाग दिसायला तुम्हाला, हा जो पूर्ण पार्ट आहे, या पूर्ण पार्टला आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड किंवा लॅमिना. कळाले की सगळ्यांना. हा जो पार्ट आहे म्हणजे या मिड वेनच्या इकडचा हा जो पूर्ण पार्ट आहे, या पार्टला आपण काय म्हणतो, लीफ ब्लेड किंवा लॅमिना. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हियर, द ब्रॉड एक्सपेंडेड ब्लेड अटॅच टू द प्लांट्स स्टेम बाय अ स्टॉक like to that petals, that is called as lamina, or we can say to that is called as the leaf blade bit. See in this picture we can see the different parts of the leaf. Okay, so now next part is here the veins. What is mean by the veins? Veins म्हणजे काय, a fine structure branching out of the mid rib that provides structure to the leaf and also the aids transportation of the nutrients. वेन्स म्हणजे काय, आता हे जे तुम्हाला इथं लाईन्स दिसत आहेत, याला आपण काय म्हणतो, आपण यांना वेन्स म्हणतो. काय म्हणतो आपण यांना, वेन्स. वेन्स म्हणजे काय, वेन्स म्हणजे अशा याचं डेफिनेशन काय दिले, अ फाईन स्ट्रक्चर ब्रांचिंग. आता ब्रांचेस म्हणजे काय, फांद्या. आता कुठून सुटतात, आउट ऑफ द मिड रेब. मिड रेब म्हणजे कोणती, ही जी मधल्या भागाची आपली जी रिब आहे, याला आपण काय म्हणतो, मिड रेब. तिथून काय होतं, ते बाहेर एकदम बाहेर निघतात. दे आर द गेटिंग टू द ब्रांचिंग स्ट्रक्चर टू द आउट. That part of that leaf is called as the vein. Okay, and what they are doing, they are also the transporting or the providing the what, nutrition. They provide the structure to that, this whatever the structure is here, to that this structure they are providing different types of the nutrition. So what is the function of the veins is here. आता एक क्वेश्चन तयार होतो, what are the functions of the veins. काय फंक्शन आहे त्याचं, to provide the nutrition to the all structure to the our these veins. ओके, कळालं. ओके,
आता याच्यानंतर कोणता पॉईंट दिला, वेनलेट्स. व्हॉट आर द वेनलेट्स. आता आपण इथे बघा, ही जे मेन पार्ट आहे त्या मेन पार्टला आपण बघतो छोटे पार्ट्स असतात, छोटे हे असतात, छोटे पार्ट्स असतात. या पार्ट्सला आपण काय म्हणायचंय, वेनलेट्स. व्हॉट डू यू से, वेनलेट्स. व्हॉट आर द वेनलेट्स. वेनलेट्स आर द फर्दर सब पार्ट. सब पार्ट म्हणजे काय, त्याचा दुसरा भाग. आता जो हा मेन भाग झाला, या मेन भागाला काय झालं, एक छोटासा एक पार्ट अटॅच आहे, छोटे आपण बघतो पानावर असतात. दॅट इज द सब पार्ट्स ब्रांचिंग आउट ऑफ दॅट वेन्स. म्हणजे या जी मेन वेन आहे त्या मेन वेन मधून एक छोटासा जो पार्ट बाहेर निघतोय त्याला आपण काय म्हणतो, वेनलेट्स. ओके, सो हियर इज द डेफिनेशन. सो व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, वेनेशन. वेनेशन म्हणजे काय, व्हॉट इज द वेनेशन. सी द अरेंजमेंट ऑफ द वेन्स ऑन द लीफ इज कॉल्ड ॲज द वेनेशन. म्हणजे हे लीफ आहे, हे पान आहे, या पानावर या वेन्सचं व्यवस्थित अरेंजमेंट जे आपण करतो या प्रोसेसला आपण काय म्हणतो, वेनेशन. व्हॉट, द अरेंजमेंट ऑफ द वेन्स ऑन द लीफ इज कॉल्ड ॲज द वेनेशन. व्हॉट इज कॉल्ड. So now we will be studying about the venation, types of venation. There are the two types of the venation. First one is the reticulate venation and second one is the parallel venation. So first we will be studying about the what is meant by the reticulate venation. Okay, बघू आपण इथे काय आहे ते. What is the definition of the reticulate venation? The veins spread out in all directions. म्हणजे ह्या जे वेन्स असतात, वेन्स म्हणजे तुम्हाला कळालेले त्या छोट्या याला काय म्हणतो आपण, वेन्स. द वेन्स स्प्रेड आउट इन द ऑल डायरेक्शन. म्हणजे सर्व दिशेला. आता बघा ही जी मेन मिड रेप आहे याला काय होईल, ते सगळ्या साईडला काय होईल, त्या पसरायला. बरोबर आहे. ओके, ते स्प्रेड इन टू द ऑल डायरेक्शन फ्रॉम द मिड रेप. ही मिड रेप आहे, या मिड रेप पासून ते काय करतात, पूर्ण सगळ्या दिशेने काय होतात, त्या स्प्रेड होतात. ओके, फॉर्मिंग अ काइंड ऑफ नेटवर्क. मीन्स व्हॉट, दे आर मेकिंग द वन टाइप्स ऑफ द नेटवर्क. एक प्रकारचे नेटवर्क तयार होईल. आता सगळीकडे पसरल्यात म्हणजे काय व्हायचं, एक नेटवर्क तयार होईल. याच रेटिक्युलसला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, रेटिक्युलेट वेनिएशन. रेटिक्युलेट वेनिएशन म्हणजे काय, जी मेन मध्यभागी मिड रिब आहे त्याच्यापासून जे बाहेर असे सगळीकडे पसरतात, त्या वेन्स ज्या पसरतात या वेन्सलाच काय म्हणायचं आपण, रेटिक्युलेट वेनिएशन. ओके, नाउ विल बी स्टडी अबाउट द पॅरलल वेनिएशन. See here, now here is the parallel venation. What is the parallel? What is parallel? The veins run parallel to each other. Means what is meant by the parallel? Parallel is what? The both lines are the running in a equal. Okay, that is called as the parallel. Means what? See here. Means this is the examples of the banana. This is the what? This is the example of the banana. Banana's leaf. Okay, now see here. Now here are these are different types of the veins. So how are these veins? These veins are the parallel to each other. These veins are parallel to the each other. म्हणजे ते दोन्हींना कसं आहे, समांतर आहे. बरोबर आहे. त्या दोन्ही कशा आहेत, त्या समांतर अंतरावर आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरलल. ओके, नाउ टेक अनदर एक्झाम्पल इज हियर. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द example of the bamboo. Okay, दिस इज द एक्झाम्पल ऑफ द बांबू लिव्स. आता इथं सुद्धा बघा तुम्ही, इथं सुद्धा कसं आहे, ह्या ज्या लाईन आहेत ह्या बांबू लिव्सच्या जे वेन्स आहेत ह्या सुद्धा कशा आहेत, ह्या पॅरलल आहेत. सो व्हॉट इज पॅरलल, द वेन्स रन पॅरलल टू द इच अदर. म्हणजे ज्या दोन वेन्स असतात त्या एकमेकाला कशा असतात, पॅरलल, याच्यासारख्या. ओके, त्याला काय म्हणायचं, पॅरलल वेनिएशन. ओके, here we will take the examples of the parallel venation and the reticular venations. Now see here, here we will take the example of the banana leaf. Okay, and the apple leaf. So what is the parallel? Parallel already we saw, means these veins are the parallel to the each other. That is called as the parallel venation. And we also saw here the reticulate venation. What are the reticulate venations? Means they are the getting to the throat by the mid ribs. Okay, that is called as the reticulate venations. Now already at the beginning we saw that their basic structure is the same. What we saw? Their basic structure is the same. How is that same? Will be see here. Now see here. So now here also they have the veins, and in the reticulate venation there is also the veins. Here also have the mid ribs. Here also have the mid ribs. Okay. Here is also that the lamina. Here is also the lamina. Means what you can understand by these the basic things, means their basic structure is the same.
There is a basic structure is a same. Okay. But their venations are the different. One is the reticulate venation and another one is the parallel venations. Okay. So I hope you have understood about that the venations. Thank you.